वाल्मिकी रामायण जसे आहे तसे मराठीमधून अध्याय 3 अरण्यकांड. श्रीराम अनसूयेचा आशीर्वाद घेऊन सीतेला वस्त्राभूषणे घेऊन अत्रिय ऋषींच्या आश्रमातून बाहेर पडले. येथे अयोध्याकांड संपल्यावर 75 सर्गांचे अरण्यकांड सुरू होते. यात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या अरण्यवासाचे तसेच मोठमोठ्या राक्षसांच्या वधाचे वर्णन आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी दंडकारण्यात वनात प्रवेश केला. अनेक मुनींच्या आश्रमात ते जाऊन आले. ब्रह्मविद्येच्या अभ्यासाने प्रकट झालेल्या विलक्षण तेजाने ते व्याप्त होते. सर्वांना अभय देणारे आश्रम होते. स्वादिष्ट, फलयुक्त, परमपवित्र व वन्यवृक्षांनी आश्रम घेरलेले होते. वेदमंत्रांच्या ध्वनीने वातावरण घुमत असे. अनेक जितेंद्रिय मुनींमुळे ब्रह्मधामाप्रमाणे आश्रम शोभे. आपली आयुधे उतरून ठेवल्यावर ते तिघे तेथे बसले. त्यांच्या भोवती दिव्य ज्ञानसंपन्न ऋषी येऊन बसले. त्यांनी तिघांना मंगलमय आशीर्वाद दिले. त्यांचे आकर्षणमय रूप पाहून ऋषी त्यांच्याकडे पाहत राहिले. ते म्हणाले, तुम्ही नगरात राहा अथवा वनात, आमचे राजेच आहात. तुम्हाला आमचे रक्षण केले पाहिजे. पुढे निवांत स्थळ पाहत श्रीरामाबरोबर लक्ष्मण व सीता चालले होते. तेथे वृक्षवेलींचा, झाडझडोरांचा विध्वंस झालेला त्यांनी पाहिला. त्यावेळी त्यांना लगेच एक नरभक्षक राक्षस दिसला. त्याचा आकार, पोट, तोंड सर्व चगडबंब होते. तो यमराजांप्रमाणे जबडा वासून उभा होता. त्याने अनेक प्राणी मारले होते. या तिघांना पाहताच तो क्रुद्ध होऊन भैरवनाथ करीत त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने तापसी वेशातील वल्कले नसलेले हे दोघे पाहून आश्चर्य व्यक्त केले. तापसी वेश आणि बरोबर स्त्री म्हणून अधर्माचे आचरण करणारे, पापी आणि ऋषींच्या कुळाला बट्टा लावणारे दोघे तुम्ही हातात शस्त्रे तरी कशी बाळगता? मी जव, राक्षसाचा पुत्र, शतरुधा माझी आई. मी विराध म्हणून ओळखला जातो. मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन माझा वध होणार नाही असा वर मिळवलेला आहे. स्त्रीला येथे ठेवाल तर तुम्हाला प्राणदान करतो. हे ऐकल्यावर श्रीराम क्रुद्ध झाले. त्याच्यावर त्यांनी तीक्ष्ण बाण सोडले. तेव्हा घायाळ होऊन त्याने सीतेला सोडून रामांवर धाव घेतली. त्याने हातात शूळ घेतले होते, पण श्रीरामाने त्याचे 2 तुकडे करून टाकले. नंतर राम, लक्ष्मणांनी आपल्या धारधार तलवारी काढून त्याच्यावर ताकदीने प्रहार केले. तो घायाळ झाला तरी दोन्ही हातांनी दोघांना उचलून पळू लागला. त्याने घनदाट अरण्यात प्रवेश केला. तेथे मोठे मोठे वृक्ष होते. रुद्ररूप राक्षस दोघांना घेऊन पळत असता सीता मागे मागे येत होती. आता निर्णय लवकर घ्यायला पाहिजे असे मानून त्या दोघा वीरांनी विरताचे हात तोडून टाकले. तो व्याकुळ झाला, धरणीवर कोसळला. त्या दोघांनी नंतर हात तुटलेल्या त्या विराधाला लाथाबुक्क्यांनी मारीत पुन्हा जमिनीवर आपटले. तरीही तो मरत नव्हता. असा मरत नाही म्हणाल्यावर दोघांनी एक प्रचंड खड्डा खणला आणि त्याला गाडायचे ठरवले. तेव्हा तो बोलू लागला. मोहवश होतो म्हणून ओळखले नव्हते. आपण प्रभू रामचंद्र आहात हे मी आता ओळखतो. सीता व लक्ष्मणालाही मी ओळखले आहे. कुबेराने मला राक्षस होण्याचा शाप दिला होता. मी खरे तर तुंबरू नामक गंधर्व आहे. कुबेराची याचना केल्यावर त्यांनी मला श्रीरामांकडून मारला गेल्यावरच तुला पूर्वजन्माची प्राप्ती होईल. मी रंभा नावाच्या अप्सरेवर भुलल्याने वेळेवर सेवा करायला जाऊ शकलो नाही. मला शाप मिळाला. आज मला तुमच्यामुळे मुक्ती मिळत आहे. आपले कल्याण असो. मी माझ्या लोकी जातो, पण प्रथम मला तुम्ही खड्ड्यात पुरून जा. ते करण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. तुम्हाला तेजस्वी, धर्मात्मा, महामुनी शरभंग पुढे भेटतील. त्यांच्यामुळे तुम्हाला भल्याच्या गोष्टी कळतील. हे ऐकल्यावर त्याला खड्ड्यात पुरून व माती लोटून ते पुढे निघाले. विराध प्रकरणामुळे वन किती अवघड व कष्टदायक आहे हे लक्षात आले. त्याचबरोबर ते शरभंग ऋषींच्या आश्रमाकडे आले. ते विराधाने सांगितल्यामुळेच. प्रभावी,
व शुद्ध अंतकरणाच्या शरभंग ऋषीजवळ आल्यावर त्या तिघांना तेथे अग्निप्रमाणे तेजपुंज इंद्र दिसला. त्याच्या मागे अनेक देवदेवता स्वच्छ वस्त्रे आणि आभूषणे घालून उभ्या होत्या. अनेक महात्मे इंद्रांची पूजा करीत होते. सर्वजण देवेंद्राची स्तुती करीत होते. इंद्र शरभंग मुनींसमवेत वार्तालाप करीत होते. तेजाने युक्त असलेले तेथील वातावरण पाहून कुतूहलाने श्रीराम शरभंग मुनींच्या आश्रमात गेले. श्रीरामांना येताना पाहून इंद्र त्यांचे तोंड चुकवून स्वर्गलोकाकडे निघून गेला. रावणावर विजय मिळवून कृतार्थ झाल्यावरच आपण त्यांना भेटू असा विचार इंद्राने केला. श्रीरामांनी शरभंग मुनींच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या आज्ञेने ते तेथे बसले. श्रीरामांनी इंद्राबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितले की इंद्र मला येथून ब्रह्मलोकी न्यायला आले होते, पण तुम्ही आला आहात हे जाणून मी आपल्यासारख्या अतिथीचे दर्शन घेतल्याशिवाय ब्रह्मलोकी न जाण्याचे ठरविले. श्रीरामांनी त्यांना वनात कोठे वास करावा असे विचारले. तेव्हा शरभंग मुनींनी स्तुती मुनींचे मार्गदर्शन घ्यावयास सांगितले आणि तेच आपल्या राहण्याची व्यवस्थाही करतील असे सांगितले. त्यासाठी तुम्ही मंदाकिनीच्या उगमस्थानाकडे जा असा सल्ला दिला. नंतर शरभंग मुनी तिघांच्या देखत अग्नी प्रज्वलित केला आणि मंत्रोच्चार करीत स्वतःही अग्नीत प्रवेश केला. जीर्ण झालेली कात टाकणाऱ्या सर्पाप्रमाणे जीर्ण शरीराचा त्याग करून ते थोड्याच वेळात कुमार रूपात प्रकट झाले आणि अग्निज्वालांवर उचलले जाऊन शोभून दिसू लागले. नंतर ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाने तेथे त्यांचे स्वागत केले. शरभंग मुनींच्या गमनानंतर अनेक ऋषी रामांजवळ जमा झाले. ते म्हणाले, व्रत, सत्य, वचन आणि संपूर्ण धर्म यांचा संगम असलेले श्रीराम धर्मवत्सल आहेत. ते दक्षतेने आमचे रक्षण करतील. येथे भयंकर राक्षसांकडून तपस्वी जनांची हत्या होते. यज्ञ उद्ध्वस्त होतात. भयावह कर्मे करणाऱ्या राक्षसांनी वनात भयंकर माजविलेले हत्याकांड असह्य झालेले आहे. तेव्हा श्रीरामचंद्रा, त्या दुष्ट राक्षसांपासून बचाव करण्यासाठी शरणार्थी होऊन आम्ही आपणांपाशी आलो आहेत. तुम्ही आमचे रक्षण करा. आम्हाला तुमचाच आधार आहे. पुढे त्यांना अत्यंत सुंदर फळाफुलांनी बहरलेल्या, वृक्षांनी शोभिवंत झालेल्या एकांतातल्या आश्रमाचे दर्शन झाले. तेथे पद्मासन घालून बसलेले मुनी त्यांनी पाहिले. श्रीरामांनी आपला परिचय करून दिला व अनुग्रह मागितला. त्यांनी त्या तिघांचे स्वागत केले. त्यांनी श्रीरामांना, मी आपलीच वाट पाहत होतो म्हणून आत्तापर्यंत देहत्याग करून ब्रह्मलोकाला गेलो नाही. मला आपल्याविषयी सर्व ज्ञात आहे. मी आपले अतिशय आनंदाने स्वागत करतो व हाच आश्रम राहण्यास योग्य आहे. इथेच सुखनैव वास करावा. इथे सर्व गोष्टींची उपलब्धता आहे असे सांगितले. ऋषींचे हे बोल ऐकून संध्योपासना करून तिथे तिघांनी निवास केला. रात्र काढली. सकाळी उठून ते दंडकारण्याकडे निघाले. ऋषींनी मंगलमय आशीर्वाद दिले. सुतीक्ष्ण मुनींचे आशीर्वाद घेऊन सीता स्नेहपूर्ण आवाजात आपल्या पतीला व दिराला निरापराध प्राण्यांना न मारण्याची विनवणी करते. तेव्हा सीते, मी ऋषींची कहाणी ऐकून त्यांच्या संरक्षणाची प्रतिज्ञा केली आहे. त्या प्रतिज्ञेचा भंग मी या जन्मी नाही करणार, कारण सत्याचे पालन करणेच मला आवडते. सीते, मी पदत्याग करीन किंवा तुझा आणि लक्ष्मणाचाही त्याग करेन, पण प्रतिज्ञा कदापि मोडणार नाही असे सांगतात. श्रीराम अनेक ऋषींच्या सहवासात राहून वेगवेगळ्या आश्रमात फिरून सुतीक्ष्णाच्या आश्रमात परत येतात. तेथे काही काळापर्यंत राहून ते अगस्त्य ऋषींच्या दर्शनाला जातात. वाटेत त्यांना अतिशय रम्य तितकाच प्रभावी आश्रम दिसला. तो आश्रम अगस्त्य ऋषींच्या भावाचा होता. तेथे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. त्यावेळी अगस्त्य मुनींनी क्रूर स्वभावाच्या वातापी आणि इलवल राक्षसांचा संहार कसा केला ते पाहून राक्षसांनी वैरभाव सोडून शांतपणा कसा धरला हे सर्व त्यांना कळले. अगस्त्य ऋषींच्या प्रभावामुळे
आश्रमाच्या आसपास वैरनाश आणि शांती निर्माण झाल्याचे त्यांनी पाहिले. संपूर्ण दक्षिण दिशा शांत झाली. अगस्त्यांनी विंध्य पर्वताचा खोडकरपणा घालवून त्याला विनम्र केले. आपणही त्यांच्या आशीर्वादाने कल्याणाच्या वाट्यात सहभागी व्हावे असे वाटून श्रीराम त्यांच्या दर्शनाला उत्सुक होऊन पुढे गेले. श्रीराम आल्याचे व महर्षींचे दर्शन घेऊ इच्छितात असा निरोप लक्ष्मणाने अगस्त्य ऋषींच्या आश्रमात दिला. मुनींच्या शिष्याने अगस्त्यांना तो निरोप दिला. अगस्त्यांनी शिष्याला सांगून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना आश्रमाच्या अंतर्भागात अगदी स्वतःजवळ बोलवून घेतले. शिष्याने नम्रपणे गुरुचा आदेश बाहेर येऊन सांगितला. ते आत गेले तेव्हा त्यांना उद्दीप्त, तेजस्वी, तपोनिधी अगस्त्य दिसले. लगेच पुढे होऊन त्यांचे चरण पकडले. अगस्त्य मुनींनी त्यांचे स्वागत केले, कुशल विचारले, मग अतिथीची पूजा केली. श्रीरामांना माननीय अतिथी मानून मुनींनी फल, फूल, अन्य उपकरणे देऊन त्यांची यथासांग पूजा केली आणि त्यांना विश्वकर्म्याने बनविलेले धनुष्य, ब्रह्मदेवाने दिलेले दैदिप्यमान बाण, इंद्राने दिलेले 2 भाते दिले. ते भाते कधीही रिकामे होत नाहीत. या धनुष्यानेच विष्णूंनी राक्षसांचा संहार करून देवांना त्यांचे गतवैभव प्राप्त करून दिले होते. ही सर्व शस्त्रे श्रीरामांना दिली. अगस्त्य मुनींनी तिघांच्या भेटीने समाधान व्यक्त करून श्रीरामांनी दिलेल्या साथीसाठी लक्ष्मण व सीतेची आदरपूर्वक प्रशंसा केली. त्यातही सुकुमार असलेल्या सीतेला वनवासात सोसाव्या लागणाऱ्या दुःखांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, केवळ पतिप्रेमामुळे ती आली आहे. तेव्हा हे श्रीरामा, वनात तुमच्या मागे येणाऱ्या, अवघड दिव्य करणाऱ्या या तुमच्या पत्नीला प्रसन्न ठेवा. श्रीरामांनी त्यांना आश्वासन देऊन दाट वनराई असलेल्या जागेची माहिती देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे आश्रम उभारून आम्ही सुखाने व आनंदात राहू आणि आमचा राहिलेला काळ व्यतीत करू असे श्रीरामांनी म्हणल्यावर थोडा शांतपणे विचार करून त्यांनी पंचवटी नावाचे ठिकाण त्यांना सांगितले. ते म्हणाले, पंचवटी सुंदर आहे. कंदमुळे आणि स्वच्छ पाणी यांची तेथे छान सोय आहे. तेथे राहून कालक्रमणा करा. सीतेच्या दृष्टीने तर तो भाग अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर अगस्त्यांनी तेथे कसे जायचे हेही सांगितले. मुनींच्या चरणांना वंदन करून ते निघाले. पंचवटीच्या वाटेवर एक भव्य शरीराचा महापराक्रमी गरुड त्यांना भेटला. त्यांना पाहिल्यावर तो कोणीतरी राक्षस असावा असे श्रीरामांना वाटले, पण आपली ओळख अगदी मधुर आवाजात करून म्हणाले, मी राजा दशरथाचा मित्र आहे. तेव्हा श्रीराम लक्ष्मणांनी त्याला आदराने, शांतपणाने त्याचे कुल, नाव विचारले. त्याने आपली ओळख करून देताना सगळ्या प्राण्यांच्या उत्पत्तीचा क्रम सांगितला. तो म्हणाला, आदिती, दिती, दनू आणि कालका अशा कश्यपाच्या 4 बायका होत्या. आदितीच्या उदरी देव, दितीच्या पोटी दैत्य, दनूच्या पोटी अग्रगीच, तर कालकाने नरक आणि कालक या 2 पुत्रांना जन्म दिला. कश्यपाच्या 5व्या बायकोला ताम्राला 5 मुली झाल्या. त्यातील शुकी नावाच्या मुलीची नात विनता, तिला 2 मुले झाली, एक गरुड व दुसरा अरुण. वनितेच्या अरुणाचा मी मुलगा. माझे नाव जटायू. मला संपाती नावाचा मोठा भाऊ आहे. श्रीरामा, मी या घनदाट जंगलात तुम्हाला सहाय्य करीन. मी सीतेचे संरक्षणही करीन. श्रीरामांनी त्याचा यथोचित गौरव केला. त्यांना सीतेचे संरक्षण करणारा एक बलवान सहाय्यक मिळाल्याने आनंद झाला. नंतर ते पंचवटीच्या दिशेने चालू लागले. पंचवटी प्रदेशात ऋषी अगस्त्यांनी सांगितलेल्या भागात त्यांनी जाऊन राहायचे ठरवले. मग सोयीची जागा बघून तेथे पर्णकुटी बनवायची असे ठरवले. सीतेचे मन रमेल, जलाशयही जवळ असेल, वनप्रदेश व जलाशयाचे सुंदर दृश्य जेथून दिसेल अशा फळा फुलांनी भरलेली जागा त्यांनी निवडली. जागा सपाट, सुंदर, डवरलेल्या वृक्षांनी घेरलेली निवडली. सर्वांचे एकमत झाले आणि तेथे पर्णकुटी उभी केली.
गोदावरी नदीच्या काठी स्नान करून ते सर्व धार्मिक विधी पार पाडत. ऋतू आनंददायी होता. लक्ष्मण हेमंत ऋतूचे वर्णन करतो. निसर्गाशी समरस होऊन भरताची आठवण काढतो. मान सन्मान, राज्य यांचा त्याग करून तो धर्मात्मा मोजके अन्न खाऊन जमिनीवर झोपत आहे. श्रीरामा, तुमच्यासाठी शोकमग्न अवस्थेत आहे. तुमच्यासाठी भक्ती ठेवून नगरात तपाचरण करीत आहे. मग श्रीरामांनाही भरताचे ते परमप्रिय, गोड, मनाला रुचणारे, आल्हाददायक बोलणे आठवते. लक्ष्मणा, खरेच भरत आणि शत्रुघ्नाला भेटण्याची वेळ केव्हा येईल? मग मन आवरून ते स्नानाला गेले. गोदावरी नदीत स्नान आटोपून ते आश्रमात परतले. सकाळचे होम हवन आणि पूजन केले. अनेक ऋषी तेथे आले. सर्वजण अगदी गप्पा गोष्टीत रममाण होऊन गेले. त्यावेळी एक राक्षसी त्या ठिकाणी येऊन पोहोचली. ती रावणाची बहीण शूर्पणखा होती. तिने सुंदर रामाला पाहिले. त्यांचे ते सुंदर मुख, लांब हात, काळेभोर विशाल डोळे, मंदगती चाल, मस्तकावर जटाधार, राजाला शोभणारे एकूण रूप, सावळ्या कांतीने सुशोभित आणि कामदेवासारखे आकर्षक, इंद्राप्रमाणे तेजस्वी रूप पाहिल्यावर ती स्त्री मोहित झाली. श्रीरामांच्या तुलनेने ती बेडोल होती. त्या दुराचारिणीने घृणा निर्माण व्हावी असे हावभाव केले. पण तिच्या लक्षात परिस्थिती आल्यानंतर तिने मनोहर रूप धारण केले आणि सरळच तिने श्रीरामांना तेथे येण्याचा हेतू विचारला. तुम्ही कोण आहात? राक्षसांच्या प्रदेशात तुम्ही कसे? श्रीरामांनी तिला नेहमीच्या सरळ स्वभावाप्रमाणे उत्तरे दिली. धर्मरक्षणाच्या उद्देशाने वनात आलो असे त्यांनी सांगितले. मग श्रीरामाने तिला परिचय विचारला. तू येथे कशाला आलीस हे बऱ्या बोलाने सांग असे धमकावले. तेव्हा तिने आड पडदा न ठेवता आपण मायावी राक्षसी असून इच्छेनुसार रूप धारण करते असे सांगितले. ती म्हणाली, मी रावण, कुंभकर्ण, बिभीषण यांची बहीण आहे. रावणाचा पराक्रम तुम्ही ऐकलाही असेल. खर आणि दूषण हे देखील माझेच भाऊ आहेत. श्रीरामा, बळ आणि पराक्रम यांचाच विचार करायचा झाला तर मी सर्व भावांहूनही वरचढ ठरेन. तुझ्या प्रथम दर्शनाने मी तुझ्यावर अनुरक्त झाले आहे. तू पुरुषोत्तम आहेस. मोठ्या प्रेमाने पती म्हणून स्वीकारायला मी तयार आहे. मी हिला व तुझ्या भावाला खाऊन टाकेन. हे ऐकल्यावर श्रीराम हसू लागले व तिला समजावून सांगितले. देवी, माझा विवाह झाला आहे. ही पहा माझी पत्नी. माझा धाकटा भाऊ मोहक आणि शीलवान आहे. त्याच्याबरोबर कोणी स्त्री नाही. बघ, विचार कर. मग ती वेडी लगेच लक्ष्मणाच्या मागे गेली आणि त्याला आपल्या सौंदर्याचे वर्णन करून, तुझ्या रूपाला साजेल अशी सुंदर स्त्री मीच आहे. मी तुझी पत्नी शोभते. माझा स्वीकार कर असे म्हणाली. लक्ष्मण खटाळपणे हसून म्हणाला, मी तर एक सर्वसामान्य दास. मी वडील बंधू श्रीरामांच्या अधीन आहे. तू दासी व्हायला तयार आहेस का? तिला हे समजले नाही. पण सीतेमुळे श्रीराम आपल्याला वश होत नाही हे लक्षात आल्यानंतर ती तिच्या अंगावर धावली. श्रीरामांनी तिला अडवले. लक्ष्मणाला म्हणाले, क्रूर कर्मे करणाऱ्या अनार्याशी थट्टा विनोद सुद्धा करू नये. पाहिलेस, सीतेचे प्राण मोठ्या मुश्किलीने वाचले. या राक्षसीणाला आता सहज सोडू नको. श्रीरामांचे बोल ऐकल्यावर लक्ष्मणाने तलवारीने शूर्पणखेचे नाक आणि कान कापून टाकले. ती ओरडत आरडत जनस्थानात राहणाऱ्या आपल्या खर नावाच्या भावाकडे गेली. ती रक्ताने नाली होती. हे पाहून खरं राक्षस संतापाने पेटून उठला. त्याने तिला सर्व विचारले. तुझी कागाळी करणाऱ्यांची आता धडगत नाही. तू एवढी बलवान असून तुझी अशी दया केली? कोण आहे तुला विरूप बनवणारा? देवांचा राजा इंद्र सुद्धा असे कृत्य करायला धजणार नाही. मला फक्त त्या दुष्टाचे नाव सांग. मग ती रडत रडत म्हणाली,
वनात 2 सुंदर आणि बलवान पुरुष आले आहेत. त्यांनी वल्कले नेसली आहेत. कंदमुळे खाऊन ते राहतात. दोघेही राजा दशरथाचे पुत्र आहेत म्हणे. श्रीराम आणि लक्ष्मण अशी त्यांची नावे आहेत. एक सुंदर स्त्रीही त्यांच्याबरोबर आहे. त्या स्त्रीपायी माझी ही स्थिती झाली. भैया, मला आता त्या तिघांना नष्ट करायचे. बहिणीचे ते वक्तव्य ऐकल्यावर खरं अतिशय क्रुद्ध झाला. त्याने यमराजासारखे भयंकर असे 14 बलवान राक्षस बोलवले व त्यांना सांगितले, प्रथम वल्कलाधारी तरुणांना मारावे, नंतर त्या स्त्रीला मारावे. अशी आज्ञा शिरसावंद मानून ते 14 जण पंचवटीकडे गेले. बरोबर शूर्पणखा होतीच. श्रीराम व सीता पर्णशालेत बोलत बसलेले व लक्ष्मण सेवेत असलेले तिने त्या 14 जणांना दाखविले. श्रीरामांनी त्यांना पाहिले. ते लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, तू सीतेजवळ थांब, मी आलोच. मग ते राक्षसांच्या समोर उभे राहून म्हणाले, तापसी राहून वनात काळ कंठणाऱ्या लोकांना तुम्ही का मारता? तुम्ही पापी आहात. ऋषींना तुम्ही छळता. पण ऋषी मुनींच्या आज्ञेने मी धनुष्यबाण घेऊन तुमचा वध करायला आलो. तुम्हाला युद्धाची खुमखुमी असेल तर तयार व्हा. ते सर्व राक्षस संतापले. ते म्हणाले, तू आमचा नेता महाकाय खर याला डिवचले. आता तू जगत नाहीस. ते सर्व राक्षस श्रीरामांवर तुटून पडले. दुर्जय श्रीरामांनी संतप्त होऊन 14 नारच नामक बाण हाती घेऊन धनुष्यावर चढविला आणि इंद्राने वज्राचा प्रहार करावा तशा पद्धतीने ओढून राक्षसांच्या दिशेने सोडले. ते वेगाने जाऊन 14 राक्षसांच्या छातीत घुसून सर्वजण जमिनीवर पडले. त्यांची शरीरे वेडीवाकडी झाली. त्यांचे प्राण गेले होते. ते पाहून शूर्पणखा क्रोधाने वेडी झाली. आपले केस उपटून मोठ्याने ओरडू लागली. ते 14 वीर, त्याचे भक्त आणि अनुयायी हितचिंतक होते. खर क्रोधाने कापू लागला. शूर्पणखाला त्यांनी विचारले, त्यांनी सांगितलेले काम केले नाही का? तू का रडते? तेव्हा ती ओरडली, तुझ्या अनुचरांना श्रीरामाने आपल्या बाणांनी ठार केले. ते मेले. मला आता भीती वाटू लागली आहे. आता तू जाऊन श्रीरामाला ठार मारावेस. तू नाही मारले तर मी उद्या प्राणत्याग करीन. नंतर ती त्याला डिवचत राहते आणि श्रीरामांविरुद्ध लढण्याला प्रोत्साहन देते. त्याला भ्याड, निर्भल असे म्हणते. बडाईकोर असून शूरत्वाचा अभाव असल्याचे हिणवते. बहिणीने हिणवल्यामुळे म्हणा किंवा वस्तुस्थितीचे ज्ञान झाले म्हणा, पण खर तर मोठ्या तयारीनिशी श्रीरामांना सामोरे गेला. खर आपला सेनापती दूषण यालाही घेऊन आला होता. एक खर ऐस पैस रथात बसला. त्याचा ध्वज फडकत होता. रथ शस्त्रास्त्रांनी भरला होता. आपल्या बहिणीच्या आगमनाचे शल्य त्याला टोचत होते. सेनेसह ते जनस्थानातून बाहेर पडले. राक्षसांच्या हातात वेगवेगळी शस्त्रे चमकत होती. शस्त्राने सज्ज, खराच्या मनाप्रमाणे वागणारे 14,000 राक्षस युद्धासाठी बाहेर पडले. खरही रथातून सर्वांच्या पुढे आला. तो अतिशय संतापलेला होता. शत्रूचा वध करायला उतावीळ झाला होता. तेवढ्यात सगळीकडे अमंगलसूचक ध्वनी ऐकू येऊ लागले. अचानक एक गिधाड खराच्या रथावर येऊन बसले. भयाच्या सूचना देणाऱ्या घारी, गिधाडे, कोल्हे खरासमोर येऊन चित्कारू लागले. ते रथावर बसून गर्जना करीत होते. त्याच्या डाव्या बाहूला कंप सुटला. अशुभ उत्पात पाहून तो हसू लागला. तो म्हणाला, बलवान वीरांनो, ह्या उत्पातांना भिवू नका. आज मी बळाने श्रीराम लक्ष्मणांना मारल्याशिवाय परत फिरणार नाही. माझ्या बहिणीची इच्छा मी पूर्ण करणार. मला आजपर्यंत पराभव माहीत नाही. ह्या 2 माणसांची काय कथा? खराची ही गर्जना ऐकून राक्षसांची सेना आनंदित झाली. श्रीरामांबरोबरचे युद्ध पाहण्यासाठी महात्मे, ऋषी, सिद्ध, चारण आले होते. ज्याप्रमाणे विष्णू सगळ्या असुरांना युद्धात पराभूत करतो, त्याप्रमाणे श्रीराम या निशाचरांचा युद्धात पराभव करो अशी त्यांनी प्रार्थना केली. खर सेनेच्या पुढे झाला. 12 पराक्रमी राक्षस त्याच्या मदतीला उपस्थित होते. सेनापती दूषणाबरोबर आणखी 4 महावीर होते.
अशा तऱ्हेने प्रचंड पराक्रमी खर श्रीरामांच्या पंचवटी आश्रमावर चालून आला. तेव्हा उत्पात सूचक लक्षणे पाहून श्रीरामांनी लक्ष्मणाला सीतेसह पर्वताच्या गुहेत जाऊन बसायला सांगितले. श्रीरामांचा उजवा बाहू स्फुरत होता. आपला विषय निश्चित आहे, पण सीतेला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी तिला युद्धापासून दूर जायला सांगितले. माझी इच्छा प्रमाण मानून सीतेच्या रक्षणार्थ गुहेत जा असे त्यांनी लक्ष्मणालाही सांगितले. नंतर श्रीरामांनी कवच धारण केले आणि धनुष्यबाण हाती घेऊन ते युद्धाला उभे राहिले. एकीकडे 14,000 भयंकर राक्षस आणि दुसरीकडे एकटे धर्मात्मा श्रीराम. यावेळी श्रीरामांनी असे रूप धारण केले की आकाशस्थ ऋषी मुनींना ते कोप पावलेले रुद्रच वाटले. जंगलातील प्राणीही घाबरून पळत सुटले होते. वैष्णव तेजाने झळकणाऱ्या श्रीरामांनी धावत आलेल्या आरडाओरडा करणाऱ्या सैन्यावरून नजर फिरवली, अंदाज घेतला आणि धनुष्यावर बाण लावून वेगाने सोडायला सुरुवात केली. प्रलयाच्या अग्नीप्रमाणे भासणाऱ्या श्रीरामांना पाहून खराने त्यांच्यापुढे आपला रथ नेला. लगेच 4 निशाचर मंत्र्यांनीही श्रीरामांना वेढले. त्याने बलशाही रामांना पीडित करून त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. पण श्रीरामांनी आपल्या बाणांनी त्यांचे सगळे वार परतविले. श्रीरामांचे शरीर क्षतविक्षत झाले होते, पण विचलित नाही. मग श्रीरामांनी कोपित होऊन धनुष्याने इतके बाण सोडले की शेकडो राक्षस मरून पडले. थोडक्यात श्रीराम आणि सर्व निशाचर यांच्यात मोठे, अद्भुत, महाभयंकर, रोमांचकारी युद्ध सुरू झाले. राक्षसांच्या अवयवांचे तुटलेले अंश सगळीकडे पसरलेले होते. समरभूमी भयंकर दिसत होती. अशी स्थिती निर्माण झाल्यावर दूषणाने ताज्या दमाचे 5,000 राक्षस आणले. पण क्रोधपूर्ण आणि तेजाने उग्र भासणाऱ्या श्रीरामांनी दूषणालाच लक्ष बनवून प्रथम त्याचा रथ, मग सारथी, मग घोडे मारून त्या उन्मत्त दूषणाचे दोन्ही हात तोडले. क्रुद्ध होऊन दूषण मेल्याचे कळताच खर श्रीरामांवर तुटून पडला. ते वन महाभयंकर नरकासारखे भासू लागले. श्रीराम एकटे आणि पायी युद्ध करीत असून त्यांनी खराचे सगळे सैनिक यमसदनाला पाठविले. फक्त महारथी खर आणि त्रिशिरा हे 2 राक्षस बाकी होते. श्रीराम मात्र होते तसे युद्धाच्या पावित्र्यात उभे होते. खराचाही नाईलाज होता. रथात बसून तो श्रीरामाशी 2 हात करायला पुढे आला. त्यावेळी सेनापती त्रिशिरा त्वरित खराजवळ पोहोचला आणि श्रीरामाला मारण्याचे काम मी करीतो असे म्हणाला. रथात बसून तो आला, श्रीरामांना भिडला. त्याने खूप पराक्रम केला. त्याचा एक बाण श्रीरामांच्या कपाळाला लागून जखम झाली. तेव्हा संतापून राम आवेशाने गरजले, त्रिशिरा सांभाळ, आणि त्याच्यावर त्यांनी 14 बाण सोडले. रथ, घोडे, सारथी सगळे धुळीला मिळाले. मग एक बाण मारून त्रिशिराची छाती भेदली. नंतर त्वेषाने श्रीरामांनी वेगवान व विनाशकारी बाण सोडून त्या राक्षसाची 3 शिरे कापून धडावेगळी केली. मग राहता राहिला खर. त्याने लगेच चिडून राहून चंद्रावर आक्रमण करावे तशी श्रीरामांवर चाल केली. त्रिशिरा आणि दूषण दोघेही रणांगणांवर मारले गेलेले पाहून श्रीरामांच्या पराक्रमाचा अंदाज खराला आला. तो भयभीत झाला. एकट्या रामाने एवढी बलवान राक्षससेना मारली हे पाहून खर उदास झाला. तरी धीर धरून रामांबरोबर लढण्यास तयार झाला. त्याने श्रीरामांवर आक्रमण केले. तो धनुर्विद्येत पारंगत होता. नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करीत तो श्रीरामांच्या भोवती गिरट्या घालू लागला. श्रीरामांनीही आपल्या विशाल धनुष्यातून बाण सोडायला आरंभ केला. त्यांच्या आगीच्या ठिणग्यासारख्या प्रभावी सायक बाणांच्या वर्षावाने आकाश भरून गेले. एकमेकांच्या वधासाठी ते क्रोधाने घुमू लागले. खराने श्रीरामांच्या मर्मस्थळावर आघात केला व लागोपाठ अनेक बाण सोडून गर्जना करू लागला. श्रीरामांचे कवच जमिनीवर पडले. त्यांच्या सर्वांगात खराचे बाण घुसले. पहिले धनुष्य तुटल्यावर श्रीरामाने दुसरे धनुष्य हातात घेतले. ते उत्तम आणि महान वैष्णव धनुष्य अगस्त्यांनी दिलेले होते. ते घेऊन
त्यांनी खरावर हल्ला चढविला. खरही मोठ्या कौशल्याने 4 बाण श्रीरामांवर सोडतो. ते त्यांच्या छातीला लागले. श्रीरामांचे सगळे शरीर रक्तबंबाळ झाले. श्रीराम क्रुद्ध झाले. मग वैष्णव धनुष्याच्या सहाय्याने 6 बाण त्यांनी खरावर सोडले. 3 बाणांनी त्याच्या छातीचा लक्ष्यभेद केला. त्यानंतर लगेच त्यांनी मोठ्या त्वेषाने 13 बाण सोडले. रथ, सारथी, घोडे या सर्वांना युद्धभूमीवर लोळवले. विरत झाल्यामुळे तो भूमीवर आला. लगेच श्रीरामांनी खराच्या धनुष्यबाणाचे 2 तुकडे केले आणि असा एक बाण मारला की तो घायाळच झाला. मग हातात प्रचंड गदा घेऊन तो श्रीरामांच्या अंगावर धावला. तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले, नेहमीच क्रूर कर्म करणाऱ्या तुझी सगळीकडे निंदाच होत आली आहे. पापी फार दिवस जिवंत राहू शकत नाही. दुष्ट सर्प मारावाच लागतो. राक्षसा, तू तपात घडलेल्या धर्मपरायण मुनींची हत्या करून काय मिळवलेस? विषमिश्रित अन्न खाल्ल्यावर काय होणार? समाजाचे वाईट चिंतणारे व घोर पापकर्म घडलेले लोक शोधून काढून ठार मारण्यासाठी पित्याने मला इथे पाठवले आहे. आज मी तुझे मस्तक निश्चितपणे तोडून जमिनीवर लोळवणार. हे ऐकून खर संतापला. तो म्हणाला, रामा, थोड्या यशाने तू घमेंडखोर बनला आहेस. व्यर्थ बडबड करीत आहेस. मी आत्ता माझ्या अनुचरांच्या मृत्यूचा बदला घेणार. असे म्हणून त्या बलवानाने ती बळकट गदा श्रीरामांच्या छातीच्या दिशेने फेकली. पण एकाच बाणाने श्रीरामांनी तिचे 2 तुकडे केले. श्रीरामांनी गदा भेदल्यावर ते त्याला म्हणाले, अधम राक्षसा, जेवढे तू गदेचे कौतुक केले होतेस तो शक्तीचा डांगोरच ठरला की. गदेने तुझा भ्रमनिरास केला आहे. तू नीच, क्षुद्र स्वभावाचा आणि खोटे आचरण करणारा राक्षस आहेस. देवांजवळ अमृताचे गरुडाने जसे अपहरण केले तसे मी तुझे प्राणहरण करीन. बाणांनी शरीर विदीर्ण केल्यावर रक्ताने धरणी भिजेल. तू धुळीत पडशील. तू मेलास की सर्व मुनी वनात निर्भयपणे संचार करतील. श्रीरामांच्या कुचेष्टेने भरलेल्या वक्तव्याने खराच्या रागाचा पारा चढला. तो कठोर झाला आणि म्हणाला, रामा, खरेच तू घमेंडखोर आहेस. जे काळाच्या विळख्यात सापडले आहेत त्यांची इंद्रिय निकामी होतात. बुद्धीवरचा ताबा जातो. तसे तुझे झाले. असे म्हणून खराने प्रचंड सागाचे झाड उचलून श्रीरामांच्या दिशेने फेकले आणि मर आता असे म्हणले. पण श्रीरामांनी बाणांच्या वर्षावाने वेगवेगळ्या ठिकाणी ते कापून टाकले. त्यावेळी श्रीरामांच्या देहावर घर्मबिंदू उभे राहिले. त्यांचे डोळे रक्तवर्णी झाले. त्यांनी क्रुद्ध होऊन बाण टाकून राक्षसाला घायाळ केले. रक्तस्त्राव होऊ लागला. पण तो अधिकच उन्मत्त झाला आणि श्रीरामांच्या अंगावर धावून गेला. रक्ताने लडबडलेला राक्षस त्वेषाने आपल्याकडे येत आहे असे श्रीरामांनी पाहिले. तेव्हा त्यांनी ही 2 पावले मागे सरून युद्धाचा नवा पवित्रा घेतला. ब्रह्मदंडासारखा भयंकर असलेला एक अग्नीसारखा तेजस्वी बाण त्यांनी खराचा वध करण्याच्या उद्देशाने हातात घेतला. तो बाण देवेंद्राने दिलेला होता. त्यांनी तो बाण खराच्या दिशेने सोडताच वज्रवृष्टी व्हावी असा भयंकर कडकडाट झाला. श्रीरामांनी धनुष्याची प्रत्यांच्या कानापर्यंत खेचून सोडलेला बाण खर राक्षसाच्या छातीत जाऊन घुसला. त्यामुळे त्या बाणाच्या आगीत जळणारा निशाचर पृथ्वीवर कोसळला. देवांनी, ऋषींनी एकत्र येऊन आनंदाने दुदुंबी वाजवून श्रीरामांवर फुलांचा वर्षाव केला. 1.5 मुहूर्तात श्रीरामांनी खराचे सैन्य मारले होते. देव म्हणू लागले, स्वरूप जाणणाऱ्या श्रीरामांचे हे कर्म खरोखरच अद्भुत आहे. त्यांचे बल, पराक्रम अद्भुत आहेत. विष्णूप्रमाणेच आश्चर्यजनक असा दृढपणा त्यांच्यात दिसून येतो. शरभंग मुनींच्या आश्रमात आल्यावरच हे महान कार्य श्रीरामांकडून व्हावे हे निश्चित झाले होते. लक्ष्मणही सीतेबरोबर गुहेतून निघून प्रसन्नपणाने पुन्हा आश्रमात आला. त्याने श्रीरामांचे पूजन करून आश्रमात त्यांचे स्वागत केले. सीतेलाही अतिशय आनंद झाला. श्रीरामाकडून जनस्थानामध्ये खर आणि दूषण मारले गेल्यावर अकंपन नावाचा एक राक्षस घाबरून लंकेत रावणाकडे गेला आणि त्याने श्रीराम व लक्ष्मणाने खर, दूषण, त्रिशिरा इत्यादींचा वध केल्याची बातमी दिली.
रावणाने ही वार्ता ऐकली. त्याच्या संतापाला पारावा राहिला नाही. दुस्साहस करणारे, मृत्यूला निमंत्रण देणारे हे कोण आहेत? माझा अपराध करून कोण सुखाने राहील? मी काळाचाही काळ आहे. मी अमुक करतो, मी तमुक करतो असे तो बरळत राहिला. अकंपन खूप घाबरला होता. त्याने रावणाकडे अभय याचना केली व जनस्थानात घडलेली हकीकत सांगितली. शूर श्रीरामाचे बळ पराक्रम यांचे वर्णनही केले. तेव्हा हा राम जनस्थानात आला कसा असा प्रश्न रावणाला पडला. मग अकंपनाने श्रीरामाची पूर्ण माहिती दिली. पराक्रमाबरोबरच धाकट्या भावाची म्हणजे लक्ष्मणाची व रामाच्या सुंदर बायकोची सीतेचीही माहिती दिली. मग रावण म्हणाला की मी लगेच जाऊन त्या दोन्ही भावांना ठार मारतो. पण अकंपनाने अशी घाई न करण्याचा सल्ला रावणाला दिला. तो म्हणाला, इतक्या सहजासहजी श्रीरामाचा काटा काढता येणार नाही. श्रीराम जर क्रोधित झाले तर त्यांना आपल्या पराक्रमाद्वारे कोणीही आवर घालू शकणार नाही. त्यांचे बळ आणि पुरुषार्थ इतके आहेत की तारे, ग्रह आणि नक्षत्रांनाही ते गवसणी घालू शकतात. ते आपल्या बाणांनी समुद्राचा वेग आणि वायूचा नाश करू शकतात. दशग्रीवा, आपण किंवा समस्त राक्षस युद्धात श्रीरामाला जिंकू शकणार नाही. सर्व देव आणि दानव मिळूनही त्यांचा वध करू शकणार नाही. पुढे त्याने कुटिलपणाने श्रीरामाच्या नाशाचा विचार रावणाला सुचविला. तो म्हणजे रामाची बायको सीता पळवायची. तो म्हणाला, रामाची पत्नी अतिशय सुंदर असून अगदी तारुण्यात आहे. तिचे रंग, रूप, बांधा सर्व मोहक आहे. ती स्त्री वर्गातील एक असाधारण रत्न आहे. तिचे अपहरण तुम्ही करा. मग तिच्या वियोगाने राम जगूच शकणार नाही. त्याच्या नाशाचा हा एक मार्ग आहे. सीतेच्या अपहरणाची अकंपने सुचवलेली युक्ती रावणाला पसंत पडली. त्याने त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. त्या वनात रामाला कोणत्या तरी मार्गाने चकवून सीतेचे हरण करण्याचे त्याने ठरविले. त्याच्या डोक्यात चक्र सुरू झाले. त्याने तडकापुत्र मारीचाला बोलवून घेतले. मारीचाने त्याचे स्वागत केले. रावण व मारीची यांच्यात क्षेमकुशल विचारून झाले. मग मारीचाने रावणाला येण्याचे कारण विचारले. तेव्हा रावणाने सांगितले, हे मारीचा, जे जनस्थान अवध्य समजले जात होते त्या ठिकाणी सर्व राक्षसांचा संहार झाला आहे. खर, दूषण ठार मारले गेले. त्याचा प्रतिशोध घेण्याच्या निमित्ताने मी श्रीरामाच्या पत्नीचे अपहरण करून त्याला नामोहरण करायचे ठरवले आहे. तेव्हा मारीच रावणाला म्हणाला, निशाचर शिरोमणी, सीतेचे हरण करण्याचा सल्ला देणारा हा मित्राच्या रूपातील तुमचा शत्रू कोण आहे? कोण आहे जो तुमचे वाईट चिंतत आहे, जो तुम्हाला अशा कार्यात प्रोत्साहन देऊन कुमार्गावर आणून सोडतो आहे? अयोग्य मार्गाने जायला सांगणारा कोण आहे? लंकेश्वरा, तू तुझ्या नगरीत तुझ्या स्त्रियांसमवेत सुखाने कालकर्मणा कर आणि रामाला आपल्या पत्नी समवेत वनात विहार करू दे. मारीचाचा हा सल्ला ऐकून रावण परत लंकेत गेला. तिकडे श्रीरामांनी सर्व राक्षसांना मारलेले पाहिल्यावर हवालदिल झालेली शूर्पणखा आक्रोश करीत रावणाच्या आश्रयाला गेली. खर, दूषण, त्रिशीर यांच्या मृत्यूने ती चित्कार करीतच लंकेत प्रवेशली. आपल्यावर उत्तम सुवर्णमय सिंहासनावर विराजमान झालेल्या रावणाला तिने पाहिले. 10 मस्तके आणि 20 हात असलेल्या वीर रावणाची गाठ घेऊन रडत घडत सगळी हकीकत तिनेच त्याला सांगितली. लक्ष्मणाने नाक कान कापून विरूप केल्याचे दाखवून ती रावणाला म्हणाली, तू स्वैराचारी आणि विषय लोलुप होत चालला आहेस. तुझ्यासाठी घोर भय निर्माण झाले आहे, तुला माहीत आहे का? वास्तविक तुला याची योग्य जाणीव हवी. उपभोगात गुंतून तू बुद्धिहीन झाला. आवश्यक असलेल्या गोष्टीही तुला माहीत नसतात. एकट्या रामाने राक्षसांच्या 14,000 सैनिकांना ठार मारले. खर आणि दूषणाला यमलोकी पाठविले. ऋषींना अभय दिले. त्याने तुझे जनस्थान पार साफ करून टाकले.
इतके बोलून रावणाने अनेक दोष शूर्पणखेने त्याला दाखविले. शूर्पणखेचे कठोर बोलणे ऐकून रावणाने तिला अनेक प्रश्न विचारले. तिने उत्तरेच अशी दिली की ज्यामुळे रावणाला राम लक्ष्मण यांच्याविषयी अत्यंत चीड आणि क्रोध निर्माण झाला. तिने श्रीरामाच्या युद्ध कौशल्याची प्रशंसा केली व बुद्धिमान चेता, अमर्षशील, दुर्जय व बळ पराक्रमाने संपन्न असलेल्या लक्ष्मणाची योग्य माहिती देऊन तो रामाचा बहिष्ठर प्राण कसा आहे हेही सांगितले. आणि नंतर हळूच श्रीरामांची धर्मपत्नीही त्यांच्यासोबत आहे, ती अतिशय मोहक सुंदर असल्याचे निवेदिले. तिचे वर्णन करताना शूर्पणखेने सांगितले की या भूतलावर इतकी रूपवान स्त्री मी यापूर्वी पाहिली नाही. ती ज्याला आलिंगन देते त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोणी नाही. रावणा, खरेच सांगते, ती तुला साजेशी आहे. तूही तिला शोभेलचा पती आहेस. ती सुमुखी स्त्री मी तुझ्यासाठी पत्नी व्हावी म्हणून घेऊन येऊ लागले तर लक्ष्मणाने मला पकडून माझे नाक आणि कान कापले, मला कुरूप केले. तू सीतेला आपली पत्नी बनविण्याच्या कामाला लाग. तू तिला पाहिलेस की कामदेवाच्या बाणांनी विव्हल होऊन जाशील. शूर्पणखेचे म्हणणे ऐकून रावणाच्या मनाचा निश्चय केला आणि त्याने सीताहरणाच्या कामावर आपले लक्ष केंद्रित केले. त्याने रथ बाहेर काढला. समुद्र तटाची शोभा पाहत तो चालला होता. समुद्राच्या तीरावर एक सुंदर जलस्थळ होते. तेथे हवा मंद वाहत होती. मृगचर्म धारण केलेला आणि शिरावर जटामंडळ धारण केलेला, आहाराचे नियमन केलेला मारीच तेथे राहत. तेथे रावणाने जाऊन त्याची गाठ घेतली. त्याने रावणाचे आदरातिथ्य केले आणि येण्याचे प्रयोजन विचारले. त्याने रामाचे अपराध मारीचाला सांगितले. तो म्हणाला, मी यावेळी अत्यंत दुःखी आहे. माझा भाऊ खर, महाबाहू दूषण, भगिनी शूर्पणखा व 14,000 आज्ञाधारक राक्षस जनस्थानात राहत असता शूर्पणखेची विटंबना करून बाकीच्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच्या मागे अयोध्येचा राम आहे. त्याचा बदला घेण्याच्या इच्छेने मीही आता त्याची देवकन्या समान सुंदर अशी पत्नी सीता हिला जन्मस्थानातून बळाचा वापर करून पळवून आणणार आहे. यासाठी मला तुमची मदत हवी. नंतर रावणाने मारीचाची भरपूर स्तुती केली आणि कोणते काम करायचे ते सांगितले. रावणाने त्याला सुवर्णवर्णी हरिणाचे रूप धारण करायला सांगून पंचवटी परिसरात हिंडायला सांगितले. तो म्हणाला, श्रीरामांच्या आश्रमापाशी गेल्यावर सीतेच्या नजरेला पडताच ती हरिणाची मागणी करेल. हरिण पकडून आणून देण्यासाठी राम पाठलाग करेल. त्यावेळी दूर पळून जाऊन राम व लक्ष्मण यांना आश्रमापासून दूरवर ने. ते दोघेही दूर गेले की एकट्या सीतेच्या अपहरणाचे काम मी कोणतेही विघ्न आड न येता पूर्ण करीन. राहू चंद्रप्रभेचे अपहरण करतो तसे मी सीतेचे अपहरण करीन. रावणाची ही योजना ऐकून मारीच भयाने कापू लागला. त्याचा चेहरा पडला, ओठ शुष्क झाले. तो दुःखाने मेल्याहून मेल्यासारखा झाला. त्याने हात जोडून विनवणी केली की श्रीरामाची अशी कागाळी करू नका. श्रीराम क्रोधित होऊन समस्त लोक राक्षस विरहित करून टाकतील. असे न हो. अप्रिय असूनही हितकर असेल ते वचन बोलणारे माझ्यासारखे सुरू नसतात. पण हे मी आपणास सांगत आहे राजा, तुझ्यामुळे सर्व लंकापुरीला धोका संभवतो आहे. एवढे बोलून मारीचाने दुराचारी, कामुक, पापी बनून स्वजनांचा आणि राष्ट्राचा विनाश करू नकोस असाही सल्ला दिला. श्रीराम धर्मात्मा आहेत. ते कोणतेही दुष्कृत्य करीत नाहीत. ते सज्जन, सत्य पराक्रमी आहेत. शिवाय त्यांची पत्नी सीता स्वतःच्या पतिव्रताच्या तेजामुळे सुरक्षित आहे. श्रीरामापासून तिला दूर करता येणार नाही. युद्धाच्या मार्गाने चुकूनही त्या वणव्यात प्रवेश करू नका. रामरूपी यमाजवळ तुम्ही जाऊ नये असे मी सुचवतो, असे तो म्हणाला. सीतेचे तेज अप्रमेय आहे. तिला पळविणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. राक्षस नरेसा व्यर्थ उद्योग करू नका. श्रीराम आणि सीता यांचा अपराध करू नका. मी हिताचे सांगतो आहे. हे ऐकवत असता मारीचाला स्वानुभवही होता. विश्वामित्रांच्या यज्ञात त्रास देणाऱ्या मला श्रीरामाने 12 वर्षांच्या श्रीरामांनी एक तीक्ष्ण बाणाने 100 योजने दूर समुद्रात नेऊन फेकले.
नशीब माझे मी मेलो नाही, कारण ते मला मारू इच्छित नव्हते, म्हणून मी जिवंत राहिलो. नंतर मी लंकापुरीत गेलो. श्रीराम लहान असतानाची ही गोष्ट. आता ते मोठे, अधिक पराक्रमी, अधिक बलवान झालेले असणार. तेव्हा तुम्ही श्रीरामांची वैर पत्कराल तर मोठ्या संकटात पडाल. मैथिलीच्या नादात सगळी लंकापुरी नष्ट कराल. राजा, परस्त्रीची अभिलाषा धरण्यासारखे दुसरे महान पाप नाही. तुमच्या अंतःपुरात अनेक तरुण स्त्रिया आहेत. त्यांच्या ठिकाणी अनुरक्त राहा, कुळाचे रक्षण करा, आपला मान राखा, प्रतिष्ठा ठेवा, उन्नती साधा, राज्य सांभाळा आणि सर्वात म्हणजे जीवन नष्ट करू नका. तुम्ही रामाचा अपराध करू नका. मी हित पाहणारा सरुद आहे. तुम्ही माझे न ऐकता सीतेचे अपहरण कराल तर तुम्ही ससैन्य नाश पावाल. मी श्रीरामाचा प्रभाव जाणतो, तेव्हा मी या कामात तुम्हाला सोबत देऊ शकत नाही. मारीचाचे म्हणणे रावणाने ऐकले नाही. उलट तोच मारीचाला अनुचित आणि कठोर स्वरात बोलला. त्याचा पाणउतारा केला आणि स्पष्ट शब्दात म्हणाला की रामाची सीता तुझ्या डोळ्यांसमोर हरण करून आणीनच. माझा विचार पक्का आहे. तुझी बडबड निरर्थक आहे. आता मी तुला मदतीची आज्ञा करीत आहे. आता तुझे काम ऐक. तू मोहक, सुवर्णमयी, अंगावर ठिपके असलेल्या मृगाचे रूप धारण कर आणि सीतेच्या समोर हिंडत राहा. ती तुझ्या रूपाच्या मोहात पडेल. तुझ्या रूपातील मायावी कांचन मृग पाहून सीतेला आश्चर्य वाटून ती या मृगाला पकडून आणा असे श्रीरामाला म्हणेल. तिचा हट्ट पुरविण्यासाठी राम तुझ्या मागे लागेल. तू त्याला दूर अंतरावर घेऊन जा. मग दूर गेल्यावर तू सीते, सीते, लक्ष्मणा, लक्ष्मणा अशी हाक मार. सीता व लक्ष्मण भ्रांतचित्त होतील. सीता लक्ष्मणाला रामाच्या पाठीमागे पाठवेल. रामाला शोधित लक्ष्मण आश्रमापासून दूर गेल्यावर मी सीतेला पळवून आणेल. जर विरोध केलास तर मी तुला आत्ताच ठार मारेन. हे काम मी तुझ्याकडूनच करवून घेणार. मारीच रावणाचे म्हणणे ऐकून एवढेच म्हणाला की तुझा नाश निश्चित आहे, पण आता तू ठार मारणार असशील तर मी श्रीरामाच्या हाताने मरण पत्करून कृतकृत्य होतो. पण लक्षात ठेव, सीतेचे अपहरण तू केलेस तर तू, मी आणि लंका वाचणार नाही, राक्षस राहणार नाही. असे कठोर वाक्ताडन करून मारीच रावणाच्या म्हणण्याप्रमाणे कांचनमृग होण्याला तयार झाला. रावणाला आनंद झाला. नंतर ते दोघे विमानाकार रथावर बसून दंडकारण्याकडे गेले. तेथे गेल्यावर रावणाने कामाला लागायला सांगितले. लगेच मारीचाने मृगरूप धारण करून पंचवटीतील त्या आश्रमाच्या दाराशी घुटमळू लागला. त्यावेळी त्याचे रूप मोहक, अतिशय आकर्षक झाले होते. कोणालाही हवेसे वाटणे इतके सुंदर रूप घेतले. तो गवत खात हिंडत राहिला. नंतर जेथे सीतेची दृष्टी पडू शकेल अशा ठिकाणी जाऊन उभा राहिला. तो खेळे, बागडे, जमिनीवर बसे, वृक्षाची पालवी खाई. अशा वेळी फुले वेचत वेचत सीता तेथे आली. तिला तो रत्नमय सुवर्णाचे ठिपके असलेला सुंदर मृग दिसला. त्याचे अंग प्रत्यंग मोहक होते. तो कांचन मृगही सीतेकडे दृष्टी लावून बघत होता. सीतेने श्रीरामांना हाक मारली. लक्ष्मणालाही बोलविले. त्या दोघांनीही तो मृग पाहिला. लक्ष्मणाने, हा हरिण नसून मारीच राक्षस आहे, हा मायावी आहे हे मी जाणतो. रघुनंदना, या भूतलावर असा रत्नखचित मृग नाही, हा मायावी आहे. पण विचारशक्तीच नष्ट झालेली सीता लक्ष्मणाचे बोलणे तोडून आनंदाने म्हणाली, मला हा हवा आहे. किती सुंदर आहे हा. आपण याला घेऊन या ना. आपल्या आश्रमात इतके मृग हिंडत असतात, त्याप्रमाणे हा असला तर बहारच होईल. जिवंत नाही तर मारून आणा. मला याचे सुंदर चर्म सुद्धा आवडेल. मी त्यावर बसत जाईन. त्या मृगाला पाहून श्रीरामांनाही हर्ष वाटला. ते लक्ष्मणाला म्हणाले, जर तू म्हणतोस तसेच असेल तर मला याचा वध केला पाहिजे. मारीचाने यापूर्वी अनेक ऋषींची हत्या केली आहे. तू शस्त्र आणि कवच घालून सुसज्ज हो. मैथिलीचे संरक्षण कर. हे रक्षणाचे काम तुझ्यावर सोपवून मी जातो. सीतेजवळ थांब. सावधान राहा. मी लवकरच परत येईन. जटायू बलवान आपल्या मदतीला आहे. इथे सदैव सावधान राहा. श्रीराम येत आहेत असे पाहून तो मृग धावू लागला. तो मागे पाहत, पुढे पाहत पळत होता.
घाबरलेला, व्याकुळ झालेला तो मृग मध्येच कुठेतरी लपे पुन्हा पळत असे. अशा प्रकारे श्रीरामांना तो मृग खूप दूर घेऊन गेला. तो श्रीरामांना चकवत होता. क्रोधित झालेल्या श्रीरामाने त्याच्या दिशेने बाण सोडला, लक्ष्यभेद केला. त्या बाणाने मृग रूपधारी मारीचाचे शरीर भेदून त्याचे हृदय विदीर्ण करून टाकले. धरणीवर भय पडल्यावर तो गर्जना करू लागला. सीते, लक्ष्मणा अशा हाका त्याने मारल्या. त्याने आता मारीच रूप धारण केले होते. श्रीरामांना सीतेची काळजी वाटू लागली होती. लक्ष्मणाचे म्हणणे खरे ठरले. हा राक्षस माझ्याच आवाजात हाका मारतोय, त्यामुळे सीता घाबरलेली असणार. इकडे कुटीत आर्तनाद ऐकून सीता लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी, श्रीरामांकडे तुम्ही लगेच जा. ते कुशल आहेत ना हे पहा. मी त्यांचा आवाज ऐकला. मी घाबरून गेलेली आहे. जा, त्यांना वाचवा. लक्ष्मणाला श्रीरामांच्या आज्ञेचे स्मरण होते. तो गेला नाही. सीता प्रक्षुब्ध झाली, म्हणाली, तुम्ही भावाकडे जायला तयार नाहीत? मित्र रूपात आलेल्या भावाचे तुम्ही शत्रू आहात का? तुम्हाला श्रीरामांचा विनाश व्हावासा वाटत नसेल तर तुम्ही जावा. ती शोकमग्न होऊन रडू लागली. तेव्हा लक्ष्मण सीतेला म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवा. श्रीरामांचा पराजय नाग, असुर, गंधर्व, देव, दानव सर्व मिळूनही करू शकणार नाहीत. अशा प्रकारे बोलू नका. मला श्रीरामांच्या गैरहजेरीत वनामध्ये आपल्याला एकटीला सोडून नाही जाता येणार. लक्ष्मण असे बोलल्यावर सीतेचा संताप अनावर झाला. ती म्हणाली, श्रीराम संकटात पडावेत अशी इच्छा आहे का? तू अतिशय दुष्ट बनू नको. लक्ष्मण हात जोडून म्हणाला, तुम्ही मला पूजनीय आहात. तुझे बोलणे सहन करणे मला शक्य नाही. तुम्ही विनाशाला निमंत्रण देत आहात. श्रीरामाबरोबर परत येताना तुम्हाला मी सुखरूप पाहू शकेन की नाही कोणास ठाऊक. सीता म्हणाली, मी श्रीरामाशिवाय परपुरुषाचा स्पर्श झाला तर विष पिऊन किंवा अग्नीत प्रवेश करून जीव देईन. लक्ष्मणा, श्रीरामांचा वियोग मला सहन होणे शक्य नाही. श्रीरामांच्या विरहात क्षुब्ध झालेल्या सीतेचे वाक्तडानाने दुःखी होऊन लक्ष्मण निघाला. त्यामुळे रावणाला पाहिजे ती संधी मिळाली. लगेच तो संन्यासी वेशात सीतेकडे गेला. त्याने भगव्या रंगाचे वस्त्र नेसले होते. मस्तकी शिखा, हातात छत्री, पायात जोडे होते, हातात कमंडलू होता. साधू वेशातील रावण राम लक्ष्मण नसलेल्या कुटीकडे गेला. तो सीतेजवळ आला. क्रूर रावणाने तिच्याकडे पाहिले. भयंकर, पापकर्मी, रक्तवर्णी डोळे असलेला रावण भिक्षुक रूपाने तिच्या जवळ आला. सीता पतीच्या चिंतेत बुडून गेली होती. त्याने तिचे निरीक्षण केले व प्रशंसा करू लागला. शुभवदने, तू श्री, री, लक्ष्मी यापैकी कोण आहेस? इथे भयंकर रूप धारण करणारे राक्षस राहतात. तू इथे राहू नकोस. देवी, कल्याणी, तू इथे कशी? ब्राह्मण वेशात आलेल्या रावणाला पाहून सीतेने काहीही न बोलता अतिथी सत्काराचे साहित्य जमवून त्याचे पूजन केले. आपण ही फळे शांतपणे सेवन करावीत. श्रीराम व लक्ष्मणाची ती वाट पाहू लागली. त्या रावणाला मात्र सीतेच्या अपहरणाची गडबड झाली होती. रावणाने तिला अनेक प्रश्न विचारले. तिने उत्तरे दिली नाहीत तर ब्राह्मण देवता नाराज होईल म्हणून सर्व उत्तरे दिली. तिने अयोध्येत घडलेली सर्व हकीकत त्याला ऐकविली. श्रीरामांबरोबर आम्ही दोघे, मी व लक्ष्मण आलो. आता माझ्या पतीची यायची वेळ झाली. तुम्ही थांबा, तुमचा विशेष सत्कार होईल. हे ब्राह्मणा, आपणही कुठल्या कुळाची, गोत्राची माहिती सांगून आपले नाव सांगावे. तेव्हा त्याने कठोर शब्दात उत्तर दिले. तो म्हणाला, मी निघतो. आणि त्याने जाण्याचे नाटक केले. ब्राह्मण देवता नाराज होईल म्हणून सीता मागे मागे निघाली. संधी साधून राक्षस राज सीतेचे अपहरण करून आकाश मार्गाने तिला नेऊ लागला. तेव्हा सीतेचे मन भ्रमिष्ट झाले. ती दुःखातूर होऊन विलाप करू लागली. मग लता, वृक्ष, कण्हेरीची फुले, हंस, सारक्ष या पक्ष्यांना, गोदावरी नदीला, देवांना,
सर्वांना ती राक्षस मला पळवून नेत आहे हे श्रीरामांना सांगा असे सांगते. सर्वांना चार्जवे करीत असता तिचे करुण बोल गृधराज जटायूने ऐकले. तो एका वृक्षावर बसला होता. जटायूला पाहता सीता आक्रंदन करून म्हणाली, आर्य जटायू, हा पापाचारी मला अनार्थांप्रमाणे निर्दयपणे पळवून नेत आहे. पण आपण याला अडवू शकणार नाही. हा अडदांड राक्षस फार ताकदवान आहे. याच्या हातात हत्यार आहे. जटायू हा ज्या प्रकारे मला घेऊन जात आहे तो सगळा वृत्तांत श्रीराम लक्ष्मणांना सांगा. जटायू ताकदवान होता. त्याची चोच धारदार होती, पण तो वृद्ध होता. तो रावणाला म्हणाला, दशग्रीवा, मी सनातन धर्माचे पालन करणारा आहे. मी सत्यवचनी आहे. बंधू, तू यावेळी असे निंद्यकार्य करू नकोस. श्रीराम लोकहितार्थ मग्न असणारे सत्पुरुष आहेत. त्यांच्या धर्मपत्नीला तो पळवून नेत आहेस हे चांगले नाही. श्रीराम येईपर्यंत पळून जाणार म्हणून मी तुला अडवतो. कदाचित मला माझे प्राणही गमवावे लागतील, पण मी श्रीरामांचे काम करणार. जटायूच्या या बोलण्याने रावण क्रुद्ध झाला व त्वेषाने पक्षीराज जटायूच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये अद्भुत युद्ध झाले. रावणाने भयानक अस्त्रे सोडली. जटायूने आपल्या तीक्ष्ण चोचीने धारदार नखाने रावणाला घायाळ केले. गरुडराज क्षतविक्षत झाला. जटायूने सीता रडत असलेली पाहिली आणि एक प्रचंड झेप राक्षसावर घेतली. धनुष्यबाण हातातून खाली पडले. दुसरे धनुष्य घेऊन रावणाने शेकडो बाण पक्षीराजावर सोडले. जटायूने ते बाण पंखाने अडविले. आपल्या पंखाच्या झपाट्याने त्याने रावणाचे कवच फाडून टाकले. रथ मोडला. छत्र चामरे धरणारे राक्षस ठार मारले. तेव्हा रावण सीतेला घेऊन जमिनीवर पडला. आता जटायू थकला होता. रावण सीतेला घेऊन आकाशमार्गाने निघाले. थकलेल्या जटायूने उड्डाण घेऊन रावणावर झडप घातली व त्याला अडविले. रावणा, विनाशाच्या गर्दीत का पडतोस? श्रीराम लक्ष्मण अजोड वीर आहेत. तू भ्याड डरपोक आहेस. चोरीचा मार्ग अवलंबला हे शूराचे लक्षण नाही. असे म्हणून जटायूने त्याच्यावर झेप घेतली. त्याच्या पाठीवर बसून नखांनी त्याला रक्तबंबाळ केले. त्याने रावणाला हैराण केले. रावणाने क्रोधित होऊन जटायूला हाताने तडाखा मारला. तेव्हा तो तडाखा चुकवून जटायूने रावणाच्या दाही भुजा चोचीने फोडून टाकले. मग रावणाने सीतेला सोडून दिले. गरुड राजाला मारायला सुरुवात केली. दोघांचे घटका घनघोर युद्ध चालले. रावणाने तलवार उपसली आणि रामकार्यार्थ लढणाऱ्या जटायूच्या पंखांवर मारली. त्याचे पंख तुटले. जटायू जमिनीवर कोसळला. आपला पाठीराखा असा जमिनीवर पडलेला पाहून सीता शोक करू लागली. तो पराक्रमी गरुडराज एखाद्या विझून गेलेल्या दावानलासारखा जमिनीवर पडला. त्याच्या जन्माचे सार्थक झाले होते. सीता शोक करीत होती, पण श्रीराम काही पोहोचले नाहीत. इतक्यात रावण तिच्याजवळ आला आणि घेऊन जाऊ लागला. सीतेला पळवून नेत असता कोणीही सहाय्यासाठी येणार नसल्याचे लक्षात आल्यावर सीतेने मार्ग आक्रमित असताना एका पर्वताच्या शिखरावर 5 श्रेष्ठ वानर बसलेले पाहिले. तेव्हा तिने आपली शाल, काही वस्त्रे व आभूषणे घालून गुंडाळून खाली टाकली. रावण संभ्रमित अवस्थेत होता. त्याला ते कळले नाही. वानरांनी चकित होऊन सीतेकडे पाहिले. रावण पंपा सरोवर पार करून सीतेला घेऊन लंकापुरीकडे गेला. तो जलद गतीने आकाशमार्गे पलीकडे गेला. त्याने समुद्र ओलांडला. लंकेत पोहोचल्यावर रावणाने थेट अंतपुरात प्रवेश केला. शोकमग्न सीता शुद्धीवर नव्हती. तिच्या संरक्षणाच्या सूचना देऊन तो निघून गेला. त्यानंतर रावणाने आपल्या धनिष्ठ मित्रांची भेट घेतली. त्यांच्या साक्षीने त्याने खर आणि दूषणाचा वध करणाऱ्या श्रीरामाचा सूड घ्यायचा पण केला. त्यासाठी एक उपाय योजण्याची तयारी सुरू झाल्याचे सांगितले आणि त्याने जनस्थानात खर व दूषणची रिक्त झालेली जागा शूर राक्षसांना नेमून भरली. मग काही राक्षसणींच्या देखरेखीखाली सीतेला ठेवले. 8 महाबली भयंकर राक्षस जनस्थानात नेमल्यावर रावणाला धन्यता वाटू लागली. शोकमग्न दीन विवश झालेल्या सीतेला जबरदस्तीने बरोबर नेऊन त्याने आपले सुंदर घर दाखविले.
हस्तिदंत, सुवर्ण, स्फटिकमणी, चांदी, हीरक यांनी मढवलेले खांब, दरवाजे सर्व. महालात दिव्य दुदुंबीचा मधुर ध्वनी अखंड सुरू होता. सीता तृणांचा आडोसा करून रावणाला म्हणाली, श्रीराम माझे पती आहेत, पण माझे दैवतही आहेत. ते येथे येतील आणि तुझ्या प्राणांचा नाश करतील. तू तर त्यांच्या समोर गेलाच नाहीस, नाहीतर तुझी गत खरासारखी झाली असती. माझे अपहरण केल्यामुळे तुम्हा सर्वांचा विनाशकाल जवळ आला आहे. सीतेचे हे वाक्तडण ऐकून रावण म्हणाला, मी तुला 12 महिन्यांची मुदत देतो. त्यानंतर स्वखुशीने माझ्याजवळ आली नाहीस तर सर्व नष्ट होईल. तेथून जाताना तेथील राक्षसणींनी तिचा अहंकार चूर चूर करायला सांगितले. तिला अशोक वाटिकेत घेऊन जा आणि 4 बाजूंनी तिचे रक्षण करा. घाबरवून टाका, पण तिला सरळ करा. राजा गेल्यावर तिला अशोक वाटिकेत नेण्यात आले. भयशोक व्याकुळ होऊन प्रियपती व धीर यांची आठवण काढीत सीता सर्व चेतना हरवून गेल्यासारखी पडून राहिली. मग ब्रह्मदेवाच्या आज्ञेने देवराज इंद्राने निद्रेसह लंकेत जाऊन सीतेला दिव्य खीर अर्पण केली. त्यामुळे तिला तहान भूक त्रास देणार नव्हते. तेव्हा श्रीराम व लक्ष्मणाचीही खुशाली कळाली. तिला आनंद झाला. ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी तिन्ही लोकांचे हित व्हावे आणि राक्षसांचा विनाश व्हावा यासाठीच रावणाने सीतेला लंकेत नेले आहे असा संकेत दिला. मृगरूपात असलेल्या मारीचाला मारल्यावर श्रीराम घाईघाईने आश्रमाकडे परतले. वाटेत त्यांना अपशकुन होऊ लागले. त्यामुळे त्यांना सीतेविषयी चिंता वाटू लागली. मारीचाने मारलेल्या हाकेमुळे लक्ष्मणही माझ्या मागे कदाचित येईल. त्यांना सीतेला धोका निर्माण झाल्याचे जाणवले. जनस्थानी राक्षसांचा धोका निर्माण झालेलाच आहे. खर दूषण मारले गेल्यापासून ते खवळलेलेच आहेत. त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत असतानाच समोरून लक्ष्मण येताना दिसला. त्याचा चेहरा उतरला होता. ते म्हणाले, लक्ष्मणा, तू हे फार वाईट केलेस. तिला सोडून तू यायला नको होतेस. मला अपशकुन होत आहेत. आश्रमात सीता भेटेल ना? मला तर ती सुखरूप असण्याची शक्यता फार कमी वाटते. लक्ष्मण दीन, असंतुष्ट आणि सीतेशिवाय एकटा झालेला पाहून दशरथ पुत्र श्रीरामांनी त्याला सीतेविषयी विचारले. ते म्हणाले, तिला एकटीला सोडून इकडे कसा आलास? अशा प्रकारे सीतेविषयी काळजी करीताच श्रीराम लक्ष्मणाबरोबर जनस्थानात घाईघाईने आले. पण आश्रम रिकामा दिसला. हे पाहून त्यांना विषाद वाटला. श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, तुझ्या भरवशावर सीतेला वनात सोडून आलो होतो. लक्ष्मणाने अत्यंत दुःखी होऊन म्हणाले, मी स्वेच्छेने त्यांना एकटीला सोडून आलो नाही. त्यांच्या कठोर बोलण्याने मला नाईलाज झाला. मी त्यांची खूप समजूत काढली, पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. चिंता मला मुळीच वाटली नाही, पण भ्रमिष्ट झाल्यासारखा होऊन रडत मला वाटेल तशा बोलल्या, म्हणून मला यावे लागले. श्रीराम एकच वाक्य बोलत राहिले, लक्ष्मणा, तुझी चूक झाली. रागावलेल्या स्त्रीच्या वचनाकडे लक्ष देऊन तू तिला संकटात सोडून आलास. श्रीराम सीतेला पाहायला उतावळ होऊन आश्रमात आले. पण आश्रम उजाड झालेला पाहून त्यांचे मन उद्विग्न झाले. ते बैचैन होऊन फिरू लागले. विक्षिप्तपणे हातवारे करू लागले. त्यांनी सीतेला खूप शोधले, पण कुठेच ठाव ठिकाणा मिळाला नाही. मग शोकसागरात बुडून विलाप करू लागले. अशोका, तू शोक दूर करणारा आहेस. प्रियेला भेटवून माझा शोक दूर कर. लक्ष्मणा, पहा सीता कुठे दिसते का? प्रिये, तू कुठे आहेस? या प्रकारे वारंवार विलाप करता करता श्रीराम एका वनातून दुसऱ्या वनात जाऊ लागले. नद्या, पर्वत, झरे, वने, कानने या ठिकाणी हिंडून हिंडून सीतेचा शोध घेतला. लक्ष्मणाने सौहार्दपूर्वक समजल्यावर श्रीराम सावध झाले व व्यवस्थितपणे त्यांनी सीतेचा शोध सुरू केला. पण तपास लागला नाही. मग थकून ते पडून राहिले. लक्ष्मणाचे काही न ऐकता ते विलाप करत राहिले. लक्ष्मण शोकावरून श्रीरामांना म्हणाला, आपण दुःख सोडून धीर धरावा. सीतेच्या शोधासाठी धीर उपयोगात आणावा.
कारण उत्साही धीराचा माणूस जगातले अत्यंत दुष्कर काम अंगावर पडले तरीही कधी दुःखी होत नाही. सीता दृष्टीस पडलीच नाही. जनकाला मी काय उत्तर देऊ असा प्रश्न विचारून श्रीराम लक्ष्मणाजवळ रडू लागले. मंदाकिनी नदी, जनस्थान आणि पर्वतावरही त्यांनी तिला पाहिले, पण येथे जमलेल्या मृगांच्या कळपाला त्यांनी जेव्हा सीतेचा पत्ता विचारला तेव्हा सर्वांनी आकाशाकडे तोंड केले व सगळेजण दक्षिण दिशेकडे धावू लागले. त्यांनी सीता त्या दिशेला गेल्याचे सुचविले. लक्ष्मण श्रीरामांना म्हणाला, आर्य, या मृगांनी दक्षिण दिशेकडे लक्ष वेधले आहे. तेव्हा त्याच दिशेला आपण गेलो तर काही बातमी मिळेल. बोलत बोलत दक्षिण नैऋत्येकडे जायला लागल्यावर त्यांना थोड्याच अंतरावर काही फुले विखरून पडलेली दिसली. ती श्रीरामांनी दिलेली सीतेने माळलेली फुले होती. ती त्यांनी ओळखली. पुढे लगेच पर्वताजवळ राक्षसाचे पदचिन्ह मिळाले. वैदेहीच्या पावलांचाही ठसा दिसला. नंतर तुटलेले धनुष्य, छिन्नभिन्न होऊन पडलेला रथ श्रीरामांना दिसला. त्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला. सोन्याची घुंगरे, हार तुटून पडलेले दिसले. ते म्हणाले, येथे युद्ध झाले आहे. गाढवे मरून पडली आहेत, सारथी मरून पडला आहे. माझी सीता पळवली जात असताना कोणी सहाय्य केले नाही का? मी आता कोणालाच सुखाने जगू देणार नाही. राक्षसांमध्ये हाहाकार उडवून देईन. असे म्हणून त्यांनी हातात धनुष्य घेतले व लक्ष्मणाला म्हणाले, मृत्यू, काळ हे पक्षा प्राण्यावर जसे प्रहार करतात तसेच क्रोधित झाल्यावर माझेही कोणी निवारण करू शकणार नाही. माझी सीता मला जशी होती तशी परत मिळायला हवी. सीता हरणाच्या शोकामुळे संतप्त झालेले राम प्रलय काळाच्या अग्नीसारखा लोकांचा संहार करण्यासाठी निघाले. तेव्हा हात जोडून लक्ष्मण म्हणाले, आर्य, आपण कोमल स्वभावी, जितेंद्रिय आणि प्राणी मात्रांच्या हितकार्यात घडून गेलेले आहात. आपण क्रोधाच्या आहारी जाऊ नये. धीर धरा. तुम्ही सर्वज्ञ आहात. स्वतःची विचारशक्ती शाबूत राखून आपण तात्विक विचार करावा. उचित काय, अनुचित काय हे सर्व पाहावे. लक्ष्मणाचे बोलणे ऐकून श्रीरामांनी आपला क्रोध आवरला व लक्ष्मणाला सीतेचा शोध जनस्थानीच घेऊन या असे म्हणाले. ते पुढे पुढे जातच होते. एवढ्यात थोड्या अंतरावर त्यांना विशाल शरीर असलेला पक्षीराज जटायू दिसला. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला होता. श्रीरामांना आधी त्याच्याविषयी शंका आली. ते पुढे सरकले, पण तो श्रीरामांना म्हणाला, आयुष्मान, या महान वनात तुम्ही जिला एखाद्या औषधीसारखे शोधित आहात त्या सीतादेवीला रावण पळवून गेला आहे. तुम्ही आश्रमात नव्हता तेव्हा रावण सीतेला घेऊन चालला होता. माझी दृष्टी तिकडे गेली. मी लगेच तिच्या मदतीला धावलो. रावणाशी माझे घनघोर युद्ध झाले. मी युद्धात त्याचा रथ, सारथी, गाढवे मारली. त्याची अन्य साधनेही नष्ट करून टाकली. रावणही घायाळ होऊन जमिनीवर पडला. युद्ध करता करता मी थकून गेलो. तेव्हा त्या दुष्टाने माझे पंख तलवारीने कापले. पंख कापले गेल्यावर मी खाली पडलो. तेव्हा तो सीतेला आकाशमार्गाने घेऊन गेला. ही सीतेविषयीची प्रिय वार्ता ऐकल्यावर श्रीरामाने गृधराज जटायूला प्रेमाने मिठी मारली आणि ते शोकविव्हल होऊन रडू लागले. त्यांना जटायूकडे पाहून अतिशय दुःख झाले. ते लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, माझे राज्य बळकावले, वनवास झाला. हे माझे दुर्भाग्य अग्नीलाही जाळून टाकेल. मी समुद्रात पडलो तर माझ्या झळेने समुद्र सुकून जाईल. माझ्यासारखा भाग्यहीन दुसरा कोण? हा जटायू महाराज दशरथांचा मित्र होता. श्रीरामांनी त्याच्या शरीरावरून हात फिरवला. मग ते लक्ष्मणाला म्हणाले, याने माझे काम करताना प्राण गमावला. जटायू, तुझे कल्याण असो. त्याने सीतेसाठी शोक न करता प्रयत्न करायला सांगितला होता. त्या रावणाचा वध करून तुम्ही सीतेला परत नक्की मिळवणार आहात असे जटायूने सांगितले. जटायू दीर्घायुषी होता. तो श्रीरामांचा उपकार करता होता. श्रीरामांसाठी त्याने आपले प्राण दिले.
दोघांनी त्याचे यथासांग अंत्यसंस्कार केले. त्याला सद्गती चिंतून श्रीरामांनी त्याला पिंडदानही दिले. पितरांसंबंधी मंत्रांचा जो जप करतात तो श्रीरामांनी केला. त्याला नदीवर जाऊन जलांजली दिली व दोघांनी स्नान केले. जटायूला जलांजली देऊन श्रीराम व लक्ष्मण दक्षिण पश्चिम दिशेकडे निघाले. रस्ता खूपच दुर्गम, गूढ, भीती निर्माण करणारा होता. जनस्थानापासून सुमारे 3 कोस दूर पोहोचल्यावर ते दोघे क्रौंचारण्य नावाने प्रसिद्ध असलेल्या वनात पोहोचले. ते अगदी घनदाट होते. पशुपक्षी भरपूर होते. सीतेच्या शोधानिमित्त हिंडत असता जेथे थकतील तेथे विसाव्याला ते थांबत. पुढे आणखी 3 कोस गेल्यावर मातंग मुनींच्या आश्रमापाशी आले. ते अरण्य मोठे भयंकर होते. पशु पक्षी, मोठमोठे वृक्ष यांनी भरलेल्या त्या वनात त्यांना एक गुहा दिसली. पाताळासारखी गंभीर असलेली गुहा ती सदैव अंधारात बुडून गेली होती. गुहेजवळ त्यांना अगडबंब देहाची एक राक्षसी दिसली. विकराळ मुख, घृणास्पद रूप, कठोर त्वचा यामुळे ती अकराळ विकराळ दिसत होती. तिने लक्ष्मणाचा हात पकडला. मी तुझी बायको आयोमुखी, आपण येथे आनंदात राहू. मग लक्ष्मणाने तलवारच काढली. ती किंचाळत आली होती त्याच दिशेला पळाली. तो धैर्यवान महातेजस्वी लक्ष्मण श्रीरामांपाशी जाऊन म्हणाला, मला अपशकुन होत आहेत, तेव्हा आपण संकटाला सामोरे जायला तयार असावे. श्रीराम म्हणाले, ठीक आहे, पण हा वंजुल नावाचा जो पक्षी ओरडत आहे तो आपला विजय सुचवतो आहे. इतक्यात सीतेचा शोध घेत पुढे जाणाऱ्या श्रीराम लक्ष्मणांना एक जोराचा आवाज ऐकू आला. वनाचा विध्वंस करणारा तो आवाज सगळीकडे घुमला. वनाचा टापू दुमदुमून गेला. वादळही सुरू झाले. दोघे तलवारी काढून आवाजाचा शोध घेत निघाले. तेवढ्यात एक पसरट छातीच्या विशालकाय राक्षसावर त्यांची दृष्टी पडली. तो समोरच आला. आकाराने खूप मोठा, न डोके न मान. पोटातच त्याचे तोंड होते. शरीरावर धारदार आणि तीक्ष्ण रोम उगवले होते. तो प्रचंड गर्जना करीत होता. दाढा मोठ्या जिमेने तोंड चाटीत होता. त्याचे लांबच लांब हात प्राण्यांना पकडीत असे. पर्वतप्राय राक्षसाच्या पकडीत सापडलेल्या या दोघा बंधूंना प्रथम असहाय्य झाल्यासारखे वाटले. नंतर श्रीरामांनी लक्ष्मणाला धीर देऊन आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायला सांगितले. दोघांच्याही हातात तलवारी होत्या. दोघेही प्रचंड तेजस्वी, विशाल भुजांनी युक्त आणि बलवान होते. श्रीरामांनी लक्ष्मणाला विषाद सोडून राक्षसावर प्रहार करायला सांगितले. एवढ्यात तो क्रूर कंबंध दोघांची माहिती विचारू लागला. तुम्ही कोण? इथे कसे आलात? मी भुकेला आहे. आपल्या तलवारीच्या जबरदस्त घावाने याचे हात तोडून टाकू असे दोघांनी ठरवले आणि त्याच्यावर वार केले. अत्यंत संतप्त झालेला तो पर्वतप्राय कबंध दिशा दणाणून सोडणारी गर्जना करीतच जमिनीवर कोसळला. तेव्हा त्याने श्रीराम लक्ष्मणाला दीनवाणीने दोघांचा परिचय विचारला. दोघांनी सर्व व्यवस्थित सांगितले. मग कबंदाला त्याचा परिचय विचारला. कबंदाला स्मरण झाले. त्याने सांगितले, वीरांनो, माझ्या दोन्ही भुजा अत्यंत जड असे माझे बंधन होते. तुम्ही त्या कापून टाकल्या ही माझ्या नशिबाची गोष्ट होय. माझ्या उद्दामपणामुळे मला कुरूप प्राप्त झाले होते. खरे तर मी रूपवान, पराक्रमी, तेजस्वी होतो, पण मी राक्षस रूप धारण करून हिंडत असे. ऋषींना घाबरवून सोडणे हा माझा छंद होता. त्याचे फल म्हणजे स्थूलशिरा नावाच्या ऋषीने मला भयानक राक्षस बनविले. मला माझी चूक कळली होती. मी क्षमा याचना केल्यावर तुझे हे हिडीस हात राम लक्ष्मण कापून काढतील आणि तुला पुन्हा पहिले रूप प्राप्त होईल असे सांगितले. राक्षस झाल्यावरही माझी मस्ती गेली नाही, म्हणून इंद्राने वज्राचे प्रहार करून माझे मस्तक शरीरात घुसवले. श्रीरामा, आता मला अग्नी प्रज्वलित करून दाह संस्कार कर. मी तुमची बौद्धिक सहाय्यता करीन. तुम्हा दोघांसाठी मी एका चांगल्या मित्राचा पत्ता देईल जे तुम्हाला मदत करतील. श्रीरामांनीही पत्नीचे अपहरण झाले आहे, त्या अपहरणकर्त्याविषयी काही माहिती असल्यास सांग असे त्या कबंदाला म्हणाले. तेव्हा शापदोषामुळे माझे ज्ञान नाश पावले आहे.
शरीराचा दाह संस्कार झाल्यावर माझ्यात मूळची शक्ती येईल असे त्याने सांगितले. त्या विनंतीप्रमाणे दोघांनी खड्डा खणून त्यात लाकडावर टाकून त्याला अग्निसंस्कार दिले. थोड्याच वेळात निर्मळ वस्त्र धारण केलेला एक तरुण आला. त्या तेजस्वी तरुणाने श्रीरामांना ऋष्यमुख पर्वतावर राहणाऱ्या सुग्रीवाचे नाव सांगितले. तो आपल्याप्रमाणेच दुर्दशेच्या फेऱ्यात सापडला आहे. त्याला तुम्ही सुहृद बनवा. तो महापराक्रमी आहे. तो कांतिमान, सत्यप्रतिज्ञ, विज्ञानशील, धैर्यशील, बुद्धिमान व कार्यदक्ष आहे. त्याला त्याच्या भावाने राज्याबाहेर हाकललेले आहे. ते तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. तोही एखाद्या सहाय्यकाच्या शोधात आहे. तुम्ही त्याचा मनोरथ पूर्ण करायला मदत करा. तो तुम्हालाही मदत करेल. त्याच्या मनात वालीविषयी किलमिश आहे. त्याला वालीपासून अभय द्या. तो तुमचा सहाय्यक बनेल. तो देवी सीतेला हुडकून काढण्यासाठी तुम्हाला सहाय्य करेल. असे सांगून दिव्य रूपधारी त्या कबंधाने श्रीराम व लक्ष्मण यांना ऋष्यमुख पर्वताच्या आणि पंपा सरोवराचा रस्ताही समजून सांगितला. तेथे अनेक आकाराची ताकदीची वानरे भेटतील. तो प्रदेश फार सुंदर आहे. तेथेच पूर्वी ऋषी राहत असेही तो त्यांना म्हणाला. तो पुढे म्हणाला, तेथील सर्व ऋषी मातंग ऋषींचे शिष्य होते. त्यांचे चित्त एकाग्र व शांत असे. ते आपल्या गुरूंसाठी फळे मुळे घेऊन येत. कामाने थकत त्यांच्या शरीरातून धर्मबिंदू गळत. ते तपस्येच्या प्रभावामुळे फुलात परिणित होईल. त्यामुळे फुले सुकत नसत. ते ऋषी आता तेथे नाहीत, पण ज्यांच्या सेवेत रमून जाई ती तपस्विनी शबरी मात्र आज तेथे आहे. ती तुम्हाला भेटेल. धर्माचे अनुष्ठान करण्यात घडलेली ती तुमच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करीत बसली आहे. वंदनीय आणि देवतुल्य तुम्ही तिला दिसलात की तिला सर्वलोक प्राप्त होईल. आपण तिकडे जा. तेथील जंगल मातंगवन या नावाने प्रसिद्ध आहे. तेथे आनंदाने राहा. असे सांगून सूर्यासारखा तेजस्वी आणि पराक्रमी तो कबंध तेथे असता तू आता परमधामाला जा असे रामांनी सांगितले आणि निरोप घेतला. श्रीराम लक्ष्मण पश्चिम दिशेला जाऊ लागले. त्यांना सुग्रीवांना भेटण्याची उत्सुकता होती. ते पंपा सरोवराजवळ आले. तेथून त्यांना शबरी सिद्ध तपस्विनी होती. तिथे त्याची भेट झाली. त्या दोघांना पाहून तिला खूप आनंद झाला. ती हात जोडून उभी राहिली. दोघांच्या चरणावर तिने डोके ठेवले. मग श्रीरामांनी तिला सुख आणि शांतीचा आशीर्वाद दिला. ती तपस्विनी शबरी हात जोडून त्यांना म्हणाली, आज माझा जन्म सफल झाला. मी गुरुजनांची केलेली सेवा सार्थकी लागली. मी दिव्य धर्माला जाईन. आपली दृष्टी माझ्यावर पडल्याने मी परमपवित्र झाले. माझे गुरुजन यापूर्वीच दिव्यलोकी गेले आहेत. तुम्ही येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, म्हणून मी प्रतीक्षा करीत होते. शबरी जातीने वर्णबाह्य असून मागासलेली नव्हती. ती थोर ऋषींच्या सहवासात राहिली होती. मग श्रीरामांना गोळा करून आणलेली वन्यफळे देऊन तिने त्यांचे स्वागत केले. मस्तकी जटा आणि शरीरावर मृगचर्म धारण केलेल्या शबरीने होमहवनही केले आणि क्षणभर विजेसारखी त्या प्रदेशाला उजळून टाकीत स्वर्गलोकी निघून गेली. स्वतःच्या तेजाने प्रकाशित होणारी शबरी दिव्यलोकी निघून गेली. महर्षींचा आश्रम एक सुना झाला. श्रीरामांना एक प्रकारचे समाधान प्रसन्नता वाटू लागली. ते तेथून पंपा सरोवराच्या तटावर आले. तेथे अनेक वृक्ष वेली होत्या. परिसर फुलांनी बहरलेला होता. ते पाहून सीतेच्या वियोगाचे त्यांचे दुःख तीव्र झाले. व्याकुळ श्रीराम थोड्याच अंतरावर ऋष्यमुख पर्वत प्रकाशमान होत आहे तिकडे चलायला लक्ष्मणाला सांगतात. त्यावर सूर्यपुत्र धर्मात्मा सुग्रीव निवास करतो आहे, त्याला जाऊन भेटूया असे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले. श्रीराम सीतेच्या दर्शनाच्या इच्छेने व्याकुळ झाले होते. तशा स्थितीत श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही त्या मनोरम पंपा पुष्करणीत उतरले. अरण्यकांड समाप्त.